सरकारचा खासदारांसह पेपर फोडण्यातही पुढाकार आहे। पेपर फुटीवरून अंबादास दानवे यांनी सरकारवर हा निशाणा साधलाय। पेपर फुटीत भाजपच्या लोकांचा हात आहे असं पटोलेंनी म्हटलंय। त्याचबरोबर महाराष्ट्र चालवण्यात हे सरकार अपयशी पडलेलं आहे असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। या राज्य सरकारला साधे टीईटीचे पेपर सुद्धा सांभाळता येत नाही। 6 लाख शिक्षकांची ही परीक्षा आहे टीईटीची, तिचा साधा पेपर सांभाळता येत नाही। भिवंडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा व्यवहार करून हे पेपर विकल्याचे आणि याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचा काही लोकांचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत। नीटची परीक्षा नीट झाली नाही, नीटचं सुद्धा केंद्रस्थान पेपर फोडीचं हे महाराष्ट्र होतं। बरेच जण म्हटले महाराष्ट्राला का टार्गेट केलं जातं, परंतु टीईटीचा पेपर फुटल्यानंतर हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रात तर पेपर फोडण्याचे धंदे मोठ्या प्रमाणावर होत आहेत। कारण सरकारच असं आहे की मला असं वाटतं खासदार फोडण्याबरोबर पेपर फोडण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेत आहे। या परीक्षामध्ये या पेपर फुटीचे जे कारण आपण पाहिली याला सगळे बीजेपीचे लोक इन्व्हॉल्व आहेत। नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जेवढे सापडले, दिल्लीमध्ये जे सापडतात ते सगळे बीजेपी सोबत निगडीत असलेली लोक सापडली आणि म्हणून नीट आणि टीईटी या परीक्षा भाजपला भ्रष्टाचार करण्यासाठी, सामान्य मुलांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी या परीक्षा घेतल्या आहेत का? टीईटीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या शिक्षक संघटनांनी याचिका घातली होती टीईटीची गरज नाही म्हणून। सरकारनं तिथं भूमिका घेतली का की टीईटीची गरज नाही, आमचे ऑलरेडी शिक्षक या ठिकाणी आहेत। सरकार त्या परीक्षेच्या बाजूनं या ठिकाणी, आणि मग परीक्षेच्या बाजूनं असेल तर 6 लाख मुलांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही, मग हा 13 कोटीचा महाराष्ट्र काय चालवणार? साध्या 6 लाख शिक्षकांची आणि भविष्यकाळातनं होणाऱ्या शिक्षकांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नसला तर महाराष्ट्रात चालवण्यासाठी तुम्ही योग्य नाही आहात हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे।